हे बघ दाद्या, तू जिथे स्टॉप लॉस लावलेला असतो तिथं पर्यंतच मार्केट येतं, तुझं स्टॉप लॉस हिट करतं आणि वरती जातं आणि तुझ्या टार्गेटला सुद्धा हिट करतं. त्या क्षणी तुझ्या मनात असा 100% विचार येत असेल की 100% हा ब्रोकर मिळालेला आहे, या ब्रोकरला माझा स्टॉप लॉस माहिती होता, त्यामुळेच मला लॉस झालेला आहे. आणि हे एवढं बोलून तू तुझ्या मनाला शांती देतोस. पण खरी गोष्ट सांगतो, तुझ्या 1-2 लाख रुपयाच्या स्टॉप लॉसनं कोणत्याही ब्रोकरला किंवा कोणत्याही ऑपरेटरला फरक पडत नाही. तुझ्यापेक्षा मोठे-मोठे खिलाडी बसलेले आहेत, त्यांचा सुद्धा स्टॉप लॉस कोण घ्यायला येत नसतं. ही चुकी तुझीच असते. तू तुझी चुकी मान्य केलीच पाहिजे. कारण तू तुझी चुकी का मान्य करत नाही? जर चुकी मान्य केलं तर तुझ्या हार्टवरती प्रेशर येतं आणि तुला तुझी चुकी मान्य लवकर होत नाही. पण ज्या दिवशी तू तुझी चुकी मान्य करायला लागशील त्यावेळेलाच एक प्रॉफिटेबल ट्रेडरच्या जर्नीकडे चालत जायला तयार होशील. कारण प्रॉफिट आणि लॉस हा ट्रेडिंगचा एक गेम आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर त्यामध्ये तुझा रिस्क मॅनेजमेंट असेल, तुला मंथ एंडला 100% प्रॉफिट होणारच आहे. ॲक्युरसी सगळ्यांचीच 50-60% पर्यंतच असते. पण जर का तू प्रॉपर रूल्स फॉलो केले, नियमानुसार चाललास, तर मंथ एंडला तुझा 100% प्रॉफिट झालेला असणार आहे.